करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 15वा आत्मदशक समास 5वा चंचल लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. दोघा ऐसी तीन चालती अगुनी अष्टदा प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच ज्या अर्थाने प्रत्यक्षात प्रार्थनेने सुरुवात आपल्याला बघा. प्रत्यक्षात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा नमस्कार करणं आहे. ज्यावेळी सद्गुरू साक्षात परब्रह्माची जाणीव होत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षात आपल्याला आजच्या समासामध्ये समर्थाने उत्तमाचं लक्षण का दिलेलं आहे. कारण आपलं देह सर्वसाधारण पाहता चंचल झालेला आहे. आपण बघा प्रत्येकाची मतं ऐकली, प्रत्येकाची मतं जाणून घेतली आणि त्या मतानुसार आपण वागत आलो. अजूनपर्यंत चाललेलो आहोत, परंतु आपल्याला त्यामागे यश प्राप्त झालं नाही. मग उपयोग काय त्या मताचा? आपल्याला सर्वजण गोष्टी सांगायचे, आपल्याला सर्वजण बघा प्रत्येकाचं मत विचार आपल्याला सांगायचे. सर्वांचं आपण ऐकलो, कोणी लहान असो मोठा असो सर्वांचं ऐकलं, परंतु त्यातून आपल्याला काही फलश्रुती, त्यातून आपल्याला बघा प्रत्यक्षात चांगले गुण आपल्याला पाहायला मिळाले नाही. परंतु एक प्रत्यक्षात सद्गुरु वचन ज्या अर्थाने श्रीमत या मतामध्ये खुद्द भगवंताचं वचन आहे आणि या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा ही परमेश्वराची इच्छा आहे. दशक 15वा आत्मदशक. दशक आहेत, 1-2 नाही हो, 20 दशक आहेत. कोणासाठी आहेत? विचार करा, कोणासाठी आहेत? पशुपक्ष्यांसाठी आहे का? नाहीये. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ. आपण ऐकतो दररोज तेच परंतु पाहायला जर गेलं ना आपल्याला कंटाळा येतो. तेच आपण ऐकत राहतो, परंतु तेच नाहीये. प्रत्येक वेळेला प्रत्येक अर्थ आपल्याला काहीतरी नवीन शिकून जात असतं आणि हीच तर खरी काळाची गरज आहे. समर्थांनी का भाग दिलेला आहे? हा ग्रंथ कोणा पशुपक्ष्यांसाठी नाहीये, तर खुद्द या मनुष्य देहासाठी. कारण मंदिर असतं, देऊळ असतं, त्या ठिकाणी बघा अनेक पक्षी अनेक पशु त्या मंदिरात प्रवेश करत असतात. विचार करा, कळसावरी काक बैसला, उपयोग काय? विचार करा. मंदिरात गाभाऱ्यामध्ये कुठल्या प्राण्याने प्रवेश केला, उपयोग काय? त्या प्राण्याला कळणार नाहीये. ती शिकवण फक्त मनुष्य देहासाठीच दिलेली आहे. हा खरा आत्मदेशक आहे. हा शोध, हा विचार आपण अंतरी पेरता आला पाहिजे. कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ज्या अर्थाने 20 दशक आहेत आणि 200 समास आहेत. बघा विचार केला तर त्यातला आज समास 5वा
हा कोणासाठी आहे? फक्त आपल्यासाठीच. चंचल लक्षण निरूपणा. चंचल कोण आहे? आपला देह चंचल आहे. मग त्या चंचलाची लक्षणं बघा प्रत्यक्षात आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. त्यासाठी आपण नक्कीच श्रवण करणं गरजेचं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी. समर्थ म्हणतात, वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष जर आपण पाहायला गेलं, प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व, रज आणि तम हे त्रिगुण, त्रिदेव या अगुण गुणातीत अशा परब्रह्मात वागत असतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. सर्वात जर पाहायला गेलात तर सत्वगुण हा उत्तमच. तमोगुण आणि रजोगुणाचा जर भाग आपल्याला ऐकायचाच असेल तर आपल्याला समर्थांनी पुढचा भाग नक्कीच आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे इंद्र म्हणजे काय तर मांजर, आणि फणी म्हणजे काय तर सर्प एकमेकांवर टपून असतात, त्याचप्रमाणे ही सूक्ष्म चंचल अष्टदा प्रकृती म्हणजे काय? पंचमहाभूत आणि 3 गुण मिळून अष्ट देह प्रकृती. अष्टदा देह प्रकृती म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सत्वगुण, रजगुण, तमोगुण. पंचभौतिकाला आणि ऊर्ध्व निश्चल स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करत असतात. अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी. म्हणजे तात्पर्य काय तर चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चळत्वी पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो. आता वायू, आपला देह हा संपूर्णपणे पाहायला गेलं तर वायूचा आहे. आतमध्ये सर्व हवा भरलेली. बघा आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, बरोबर की नाही? तो आपल्या हृदयी आहे म्हणून तर ना. तो जर आपल्या हृदयी नसतं तर आपला देह इकडे तिकडे फिरला असता का? चालला असता का? कोणाशी बोलला असता का? पाहावे आपणास आपण. समर्थ म्हणाले, पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा, चुकाया गेला राजा चौघा जणांचा. समर्थ म्हणाले कलियुग आहे. वायू हा पंजा आणि अग्नी हा आजा. बघा वायू कोण आहे तर पंजोबा, लक्षात ठेवा. अग्नी म्हणजे आग, आग कोण आहे तर आजा, आजोबा. आप कोण आहे तर आपला वडील, आपला बाप. आणि पृथ्वी म्हणजे आपला मुलगा. लक्षात ठेवा. पणजा ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात नातवंड पतवंड आपण म्हणतो, त्याचप्रमाणे 4 महाभूते एकात एक लय पावतात. पणतोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा. मूल बापाला सहज मारते. या त्रिगुणांची लीला वर्णन केलेली. चौघांचा राजा, ज्याप्रमाणे चुकाऱ्या असा हा शब्द वापरलेला गेलेला आहे. आणि राजा म्हणजे आकाश, अंतरात्मा. आकाश हा पूर्णपणे बघा कुठे संपलेला आहे? कुठेच नाही. हा पृथ्वी आहे, पृथ्वी कुठेतरी संपलेली आहे जिथे पाणी आहे. भूभाग आणि समर्थ म्हणाले पाणी 78%, 21%. परंतु आकाश कुठे संपलेला आहे विचार करा. नाही. आकाश म्हणजे राजा आहे आणि या लीलेत जणू नाहीसाच झालेला आहे. देव देवालयामध्ये लपला, देऊळ पूजित पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेच. देव म्हणजे अंतरात्मा. हा देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो. आपण मंदिरात जातो पाहायला, जाणं हे निश्चितच आहे. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जिथे तुम्हाला जायचे तिथे नक्कीच जा, परंतु विवेक सहित. आता देव
आपल्या अंतरी असताना देवालयात म्हणजे देहात लपलेला आहे. त्याचं वास्तव्य कुठे? आपल्या हृदयस्थानी. देवळाची पूजा केली जाते की ती देवाला पावते. आता समोरची व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. ती व्यक्ती जेव्हा समोरून येते तेव्हा ती पूर्णपणे देऊळ पाहायला मिळत असतं. त्या देहाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळालं असतं. तो देह बोलतोय कसा म्हणजे देऊळ प्रत्यक्षपणे पाहायला मिळतं. परंतु देवालयामध्ये बसलेला प्रत्यक्षात भगवंत आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर की नाही? सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते. आपल्याला समोर पक्षी येताना दिसतो, आपल्याला समोर प्राणी येताना दिसतो, परंतु त्यामध्ये असणारा भगवंत कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यय पाहिली, तो एकची नाम. आता प्रकृती आणि पुरुष दोन्ही नावे वस्तुता एकाच मायेची असतात. लोक दोघांचीही कल्पना करतात, पण विवेकाने प्रलय बघा प्रत्यक्षपणे प्रत्यय घेऊन आल्यावर दोन्ही एकाचीच नावं आहेत हे कळतं. आता आपला नाव आपल्या या देहाला केव्हा पडला? ज्यावेळी आपला देह या पृथ्वी तलावर जन्माला आला तेव्हा त्याला नाव पडलेलं नाही. जेव्हा या देहाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या अंतरी भगवंत प्रत्यक्षपणे वास्तव्याला आला. या देहाचं बारसं झालं, 5वी झाली, बारसं झालं, तेव्हा त्याला नाव पडलं की नाही? आता या देहाला नाव पडलेलं आहे, मग या देहाची ओळख कोणामुळे आहे? तर आपल्या अंतरी असणाऱ्या भगवंतामुळे. बरोबर की नाही? म्हणून भाग का दिलेला आहे? दोन्ही नामे एकाच पडली. आता आपल्याला जर हाक मारली तर आपल्या अंतरी असणारा भगवंत सुद्धा आपल्यासोबत येतो. तो येत नाही असं आहे का? शेवटी यावंच लागणार आहे, कारण चालवणारा तो आहे. बघा आपल्याला डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे एखादं वाहन पाहायला मिळतं की नाही? 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, परंतु वाहन कितीही सुंदर जरी दिसत असलं, परंतु आतलं इंजिन बघा प्रत्यक्ष पाहायला मिळतं का? नाहीये. जेव्हा आपण बघा प्रत्यक्षपणे बोनेट उघडू तेव्हा आपल्याला ते इंजिन पाहायला मिळेल. घरामध्ये लाईट आपण लावतो, फॅन लावतो, बल्ब लावतो, पण बल्बाची वायर बघा प्रत्यक्षपणे त्या भिंतीतून गेलेली असते. ती आपल्याला पाहायला मिळते का? नाही पाहायला मिळत. फक्त आपण बटन लावतो, बंद, चालू, बास. पण तो आतमध्ये असणारी वीज बघा आपल्याला पाहायला मिळते का? नाहीये. म्हणजे विचार जर केला, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे. आपल्याला ठेवा पाण्यामध्ये, झोप येते का बघा? अहो 2 मिनिटं आपण राहू शकत नाही पाण्यात. मग आपल्या नाका तोंडामध्ये पाणी गेला की गुद मारला. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, पाहावे आपणासी आपण, दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेक प्रत्यय पाहिली, तो एकची नाम. नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही. समर्थ म्हणाले, नावाप्रमाणे ते तर कोणी पुरुष पण नाही आणि स्त्री सुद्धा नाही. लोकांनी तत्वांच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे ना, की सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यावर कळून येते की खरं तर येथे काहीच नाहीये. ना पुरुष ना वनिता, म्हणजे नाही पुरुष ना स्त्री, लोकी कल्पिले तत्वता. आपण फक्त कल्पना करत असतो, पण विवेकाने जर आपण पाहायला गेलो ना, शोध घेतल्यावर कळून येतं की बाबा काहीच नाही. स्त्री नदी पुरुष खळाल, ऐसी बोलती सकळ, विचार पाहता निवळ, देह नाही. स्त्रीलिंगी म्हणजे नदी
आणि ओढा म्हणजे पुल्लिंगी असं सर्व लोक बोलत असतात. ऐकलं पाहिजे आपण. परंतु विचार जर करून पाहिलं की कळतं की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा ध्येयच नाही आहे. आता आपण काय विचार करतो, तलाव असला तर तो तलाव, समुद्र असेल तर तो समुद्र, नदी असेल तर तो नदी बोलते का नाही आहे, ती नदी. बरोबर की नाही? मग ज्याप्रमाणे विहीर असेल तर तो विहीर बोलतो का आपण, नाही, ती विहीर. म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आपण सर्वनामं जशी आपण वापरत असतो, बरोबर की नाही, त्याप्रमाणे यामध्ये सुद्धा आपल्याला कळून येतं की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाचा देह नाही आहे. आपण असं कळेना, पाहो जाता आकळेना, काशाचं काहीच मिळेना उदंडपणे. आपण कोण हे आपल्यालाच कळत नाहीये. दुसऱ्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळतं, अरे आपण हे आहोत का? म्हणजे विचार घ्या. विचार जर केला तर शोध घ्यावा म्हटलं तर ते आपल्याला जमत नाही. आणि या कारणांमुळे, उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ बसत नाही. आता आपण कोण आहे? समर्थ म्हणाले, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. आपल्याला ही शिकवण प्राप्त झालेली आहे पहिल्या समासात. तरी सुद्धा आपणास कळेना. का अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की आपला देह आपण कोण आहोत हेच ओळखू शकत नाही. लोक जीवन जगतात त्याप्रमाणे आपला देह जीवन जगत आहे, आयुष्य जगत आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो, काशाचं काहीच मिळेना. मग कशालाच कशाची मेळ बसत नाहीये. मग आपला देह कोण आहे हे पाहायला वेळ लागेल, परंतु शोधलं पाहिजे. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपला गलबला सोसवेना. एकला एक होता तोच उदंड झालेला आहे. आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही. समर्थ म्हणाले, एकला एकच, युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. किती युग येऊ दे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष कलियुग, चालवणार एकच आहे. ज्याची सृष्टी आहे तोच चालवेल ना, बरोबर की नाही? आपण जर पाहायला गेलो, आपण काय विचार करतो, अरे आता कृतयुग संपला, मग आता त्रेतायुग कोण चालवेल? त्रेतायुग संपला तर द्वापारयुग कोण चालवेल? द्वापारयुग संपला आता कलियुग कोण चालवेल? आता कलियुगानंतर पुढे काय? समर्थ म्हणाले, जयाचा भावार्थ जैसा, चालवणारा फक्त एकच आहे. विश्वास असणं गरजेचं आहे. एकलाची उदंड झाला आणि उदंडची एकला पडिला, आपणासी आपणाला गलबला सोसविना. एक असोन फुटी पडिली, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखं दिसतं, पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असतं. तरी अंतरस्थिती बघा, प्रत्यक्षात अंतरात्मा एकच आहे. अनेक रूपामध्ये भास होतं, परंतु अंतरात्मेची विचित्र जी कळा आहे सर्व प्राणीमात्रात पसरलेली आहे. प्रत्येक देहामध्ये 84 लक्ष योनींमध्ये बघा, प्रत्यक्षात त्याचाच अंश आहे. परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे, परंतु एक असून फुटी पडिली आणि फुटी असून स्थिती का भाग द्यावा लागला? कारण विचित्र कला पैसावली प्राणी मात्रे. वल्लीमध्ये जल संचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. वेलीमध्ये पाणी भरून राहिलेलं असतं, पण तिला स्पर्श केला तर ओलेपणा जाणवत नाही आणि ती बाहेरून कोरडीच असते, पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जगूच शकणार नाही.
काय सामर्थ्य असेल ना हो. आपण फक्त जीवन जगतोय हो. आजचा दिवस कसा ढकलायचा ते आपल्यालाच माहीत होय. परंतु प्रत्येक आपण जर विचार केला ना, नारळ असतं बघा, नारळ पाणी किंवा नारळ पकडा बघा, प्रत्यक्षात ज्याप्रमाणे त्या नारळामध्ये पाणी आलं कसं काय, देवाची करणी आणि नारळात पाणी. एवढ्या उंच झाडावर तो नारळ असतो, त्या नारळामध्ये पाणी आलं तरी कुठून बघा. त्या झाडाच्या फांद्या, त्या झावळ्या असतात बघा, ते सुकलेल्या असतात, परंतु नारळ पाणी बघा, त्या पाणी कधी सुकलेलं नाही आपल्याला मिळणार. उत्तम प्रकारे त्यामध्ये मलई सुद्धा मिळेल आणि उत्तम प्रकारे पाणी सुद्धा मिळेल. हा भाग झाला. दुसरा भाग समर्थांनी दिला. रस्त्यावरती उन्हामध्ये बघा, पाऊस असेल ठीक आहे, परंतु उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत. तिथे आपण रस्त्यावर कधी पाणी टाकायला गेलो का हो? तो रोप किंवा हा झाड किंवा हे वृक्ष नाही. मग ही झाडं, ही रोपं, ही वृक्ष यांची वाढ कशी का होते? आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंड्यांनाच फक्त पाणी घालत असतो का शेजारच्यांच्या घरी जाऊ आणि पाणी टाकू? नाही. मग रस्त्यावर एवढी झाडं आहेत, निसर्गसृष्टी आहे, मग त्यांची देखभाल कोण करतं? समर्थ म्हणाले. विचार जर केला, एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये आपला देह सुकला जातो, म्हणजे आपल्याला बघा थकल्यासारखं होतं, आपला घसा कोरडा पडतो. परंतु ही झाडं आहेत, या झाडांमध्ये, या वेलींमध्ये बघा प्रत्यक्षात पाणी राहतं कसं काय? वेलीमध्ये पाणी भरून राहिलेलं असतं, म्हणून तर त्या बघा वेली उत्तम प्रकारे जगतात की नाही. त्यांचं त्या बरोबर आयुष्य जगत असतात. आणि त्या वेलीमध्ये जर पाणी नसेल तर त्या वेली सुकून जातील, बरोबर की नाही. त्या फांद्यांमध्ये त्या आपण पाणी कुठे टाकतो? वरती झाडांवर टाकतो का? नाहीये, मुळाशी टाकतो, बरोबर की नाही. झाडाचं मूळ म्हणजे त्या मातीमध्ये टाकतो. मूळ पण आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु आपण त्या जिथे आपण लावलेले आहे तिथे आपण टाकतो. परंतु त्या मुळापासून वरपर्यंत पाणी नेण्याचं काम कोण करतं? बरोबर की नाही. त्या मुळापासून बघा प्रत्यक्ष खोडापर्यंत, खोडापासून प्रत्येक फांद्यांपर्यंत, फांद्यांपासून पानांपर्यंत, देठापर्यंत आणि त्यानुसार फळापर्यंत, फुलापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करत आहे? समर्थ म्हणाले, सहजासहजी नाही हो, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, वल्लीमध्ये जलसंचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. झाडांमध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडवून जाती. झाडांना पाणी घालण्यासाठी बघा प्रत्यक्षात आपण काठ्या, बांबू बांधत असतो, त्याला आपण दररोज पाणी घालणार आहोत. कुठली जनावरं बघा येऊ नये, पशुपक्षी कुठले येऊ नये, त्यासाठी आपण जाळी बांधत असतो. परंतु पाणी मिळाल्याने झाडं बघा प्रत्यक्षात त्यांची वाढ होते, जी वृक्ष आहेत त्यांची वाढ होते. परंतु कित्येक झाडं ही खूप उंच होतात, तर काही झाडं बघा प्रत्यक्षात बघा लहानच राहतात. आपण काय विचार करतो, अरे या झाडांना खत मिळाले नसेल, पाणी मिळाले नसेल, म्हणून यांची वाढ इथपर्यंतच आहे. परंतु या झाडांकडे आपण पाहत सुद्धा नव्हतो, तरीसुद्धा यांची वाढ खूप झालेली आहे. विचार करा, आपल्या कुंडीमध्ये आपण नवीन रोप आणलेलं आहे, ज्यांच्याकडून आपण आणलेलं आहे त्यांच्याकडून बघा आपण नवीन रोप लावलं, तेव्हा त्या झाडावर एक फूल होतं. विकत घेताना आपण फुलं बघा लाल असेल, पिवळा असेल, पांढरा असेल, आपण सुशोभित कसं दिसेल ते आपण आणतो. नंतर त्या झाडाला फुलंच येत नाही हो. आपण काय विचार करतो, अरे
एवढं सुंदर टवटवीत दिसणारं फूल, ते रोप मी घरी आणलं. त्यांना दररोज मी पाणी घालते किंवा पाणी घालतो. परंतु एक फूल आल्यानंतर त्यानंतर फुलं कधी आलीच नाही. त्या झाडाची वाढ होत गेली, परंतु फुलाचं अस्तित्व संपलं का? विचार करा, विश्वास ठेवा. समर्थ म्हणाले, ज्या अर्थाने आपण त्याची देखभाल करू, संरक्षण करू, त्याप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. झाडं बघा, ज्याप्रमाणे झाडं आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात. काही झाडांना बघा प्रत्यक्ष कोणी सांभाळ करत नाही ना, कारण ते आपल्या घराजवळ नसतात किंवा आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीपासून कितीतरी दूर अंतरावर असतात. मग तिथे जर त्या झाडाला आंबे लागलेले असतील किंवा कुठलंही फळ असेल किंवा एखादं फूल असेल, तिथे कोणीही तोडलं तरी काही कोणी बोलू शकत नाही. कारण का? कारण ते मध्ये आहे. बरोबर की नाही? कोणाचं नाही आहे ते झाड. परंतु आपण कधी असा विचार केला नाही की बाबा कोणी त्या वृक्षाला किंवा झाडाला पाणी वगैरे देत नाही, मग आपण जर कधी गेलो तर? असा कधीच विचार केला नाही. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, झाडांमध्ये केली आळी आणि झाडे धावती निराळी. आता झाडं धावताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी आपण लहान असायचो बघा, मामाच्या गावाला जाऊया, बसमध्ये बसू किंवा जुगजुग गाडी, रेल्वेमध्ये बसू, त्यावेळी आपण खिडकीतून पाहायचो, जशी रेल्वे गाडी पुढे जायची, बस पुढे जायची, तशी झाडं आपल्याला मागे मागे येताना दिसायची की नाही? मागे जाताना दिसायची की नाही? मग आपण काय विचार करायचो, अरे आपण त्या झाडांना हरवलेलं आहे, आपली गाडी पुढे गेलेली आहे. मग जुकू 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 आगीनं गाडी, धुरांच्या रेषात हवे ते गाडी. खरं ते बालपण होतं हो. पुन्हा बालपण येणंच नाही आहे. समर्थ म्हणाले, आपलं आयुष्य आहे ना, उत्तम प्रकारे आपण जगलं पाहिजे. कित्येक झाडे अंतराळी उडवून जाते, भूमीपासून वेगळी झाली, परी ते नाही तर वाळली, निराळीच बळावली जेथे तेथे. समर्थ म्हणाले, जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाही, ती जेथे जेथे आकाशात जोमाने वाढत जातात. आता आपला देह कितीही जरी मोठा झाला, कितीही नाव कमावलं, तरी जमिनीपासून, आपल्या धरतीपासून बाजूला झालाच नाही पाहिजे. जमिनीपासून जर वेगळा झाला ना, समर्थ म्हणाले, उपयोग काहीच नाही. मग तसंच काही झाडं, काही बघा प्रत्यक्षात जमिनीपासून वेगळे झालेले दिसत नाही आहेत, कधी वाळलेली दिसत नाही. कारण का? त्याची पुण्याई जेवढी असेल तेवढीच ना. प्रत्यक्षात जर पाहायला गेला, ज्या भूमीमधून आपण मोठे झालेलो आहोत, मग तसं त्या भूमीतून ती रोपं बघा, झाडं मोठी झालेली आहेत. ती कधी बाजूला सरतील का? नाही सरणार. आपल्याला त्या झाडाच्या फांद्या पाहायला मिळणार नाही, बघा सुकलेल्या मिळतील, परंतु झाड टवटवीत आहे. त्या झाडांच्या फांद्यावर बघा एकही पान नाही, एकही फूल नाही, नुसतंच फक्त झाड आहे. परंतु त्या झाडांना बरोबर बघा प्रत्यक्षात संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे, सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्वथा नव्हे. समर्थ म्हणाले, अंतरात्मा आहे म्हणून देह जगतोय ना. आपण काय विचार केला की अंतरात्मा नसेल तर झाडाचं सुद्धा लाकूड होईल. आपण झाडं कधी लावत नाही, झाडं तोडण्यासाठी प्रथमतः धावत असतो. स्पष्ट आहे, त्यात गुप्त काहीच नाही आहे. आपण सुद्धा एक रोप लावणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, आपण आता नाही, तो होणाऱ्या पुढच्या बघा प्रत्यक्षात पिढीला हे झाड उपयोगी येईल. आपण जसा बँक बॅलन्स साठवून ठेवतो ना, आज जर आपण साठवणूक केली, बचत केली, तर उद्या 7 पिढ्या खातील. मग तसंच आहे. मग एक वृक्ष किंवा एक झाड जर आपण लावलं, एक रोप लावलं, तर उद्याच्या दिवसात चांगल्या प्रकारे बघा आपल्या हातून सत्कर्म घडेल ना. सत्कर्माने बघा प्रत्यक्षात आपल्याला उत्तम प्रकारे आपलं आयुष्य जगता येईल. देवाकरिता चालती झाडे ना, आणि देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्वथा
नव्हे. झाडांपासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिले जगती, कदापि नाही. झाडांपासून झाडच होणार आहेत. आणि झाडं ही आकाशात बघा, आकाशाच्या सारखी आपल्याला उंच उंच पाहायला मिळतात. देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाही. मुळाने पृथ्वी भेदली असे कधीच होत नाही. आता आपला मूळ मुद्दा काय आहे? झाडाचा जो मूळ आहे तो जमिनीमध्ये, परंतु आपला मूळ हा प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. मूळ जर परमेश्वराच्या चरणी असेल तर कुठलंही कार्य असू दे त्यामध्ये विघ्न येणार नाही. झाडास झाडे खतपाणी, घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्दमतीनी विचार घेती. झाडांना झाडच खतपाणी घालून रोजच्या रोज पाळत असतात. आता विचार करा, आपण खत आणतो, पाणी देत असतो झाडांसाठी. बघा, प्रत्यक्षपणे आपण फुलं येण्यासाठी, फळं येण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, परंतु शब्दांचं मंथन करून त्यातील जे सार असतं. आता आपल्याला भूक लागल्यावर आपण किचनमध्ये जातो, एखाद्या बघा दुकानामध्ये जातो आणि काय खायला लागेल ते आपण आणतो, परंतु झाडांना झाडे खतपाणी. मग झाडांना पाणी आपण देत असतो, परंतु बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दिसतं का ते झाड पाणी पितंय म्हणून? नाही ना. प्रत्यक्षात आपण खत देतो, परंतु खत जातं कुठे हे पाहायला गेलं तर आपल्याला काहीच त्याची जाणीव आपल्याला होणार नाही. होणार तितके आधीच झाले, मग कल्पकल्पून बोलिले, जाणते असे समजले सकळ काही. जे काही होणार असतं ते आधीच होऊन जातं, आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण फक्त विचार करतो, अरे असा आपण विचार सुद्धा केला नव्हता, पण जे होणार होते ते होऊन गेलेलं आहे. पण त्याचं विवेचन आपल्याला कल्पनेप्रमाणे प्राप्त झालेलं आहे. जो ज्ञानी असतो त्याला सर्व काही नीट समजतं. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्ययविना अनुमानेना सकळ काही. एखाद्याला ते समजलं तरी अजिबात उमजत नाही, आणि दुसऱ्या कुणाला ते उमजलं पण समजत नाही. आपण सांगतो ना, अरे याला सांगायला गेलो तर हा करतोही एक, आणि नाही सांगितलं तर बघा प्रत्यक्षपणे. आता विचार करा, का भाग का आणि कसा दिलेला आहे. आपल्याला दात आहेत आहेत, परंतु आपल्याला चणे नाही आहेत. म्हणजे काय? आपण फक्त विचार करतो, अरे माझ्याजवळ पैसा असताना मी सर्व काही घेऊन ठेवलं असतं, परंतु काय आहेत? विचार आहेत, बुद्धी आहे, परंतु पैसा नाही आहे. आणि ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ चणे आहेत, परंतु दातच नाही आहेत. पैसा इतका आहे की त्याच्या तोंडामध्ये दातच नाही आहेत काही खायला. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, समजले तरी उमजे ना, आणि उमजले तरी समजे ना, प्रत्यय विना अनुमानेना सकळ काही. त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावी ओळखणं, भेटे आपणास आपण जगदांतरे, सर्वांहून श्रेष्ठ कोण, याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. त्यांची मजेत अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी, म्हणजे आपल्याला भेट होणं, म्हणजे स्वरूप ज्या प्रकारे अनुभव, आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हे कळून येते. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्द्यांची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणती. जे अंतर्निष्ठ असतात ते फार उच्च कोटीचं जाणावे, आणि जे बहिर्मुख असतात त्याची संगती खोटी म्हणजे वाईट असते. अंतर्निष्ठा बघा, आपली निष्ठा ही उत्तमाची असावी, लोकांना दाखवण्यासाठी नसावी, आणि आपली संगत ही खोटी कधीच नसावी.
त्यामुळे वाईटच घडणार आहे. पण आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही आहेत. परंतु बाकीचे लोक हे सर्व जाणत असतात ना. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी, मिळणार नाही. आपण जर दुसऱ्यांचं अंतःकरण जाणून प्रसन्न केलं तर कुणीही आपल्याला बघा प्रत्यक्षपणे दुसऱ्यांचं मन जाणून त्या समाधान होईल असं वागलो नाही तर भाजीसारखा शूद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार. आपल्याला कोणी विचारलं तर आपण त्यांना उत्तर देतो आणि नाही विचारलं तर बघा प्रत्यक्ष आपल्यामध्येच आपण प्रश्नचिन्ह तयार करत असतो आणि आपणच आपल्याला राग कसा येईल हेच आपण पाहतो. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष, समाधान होते. आता समाधान कशामध्ये आहे? अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावं, त्याचं अनुसंधान ठेवावं. अशा प्रकारे जो आत्मानुभव त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की त्याला अत्यंत समाधान प्राप्त होते. जर आपला ओळखीचा कोणी माणूस भेटला जो आपल्याशी बघा उत्तम प्रकारे बोलत आहे, आपल्याशी उत्तम प्रकारे वागत आहे, तो व्यक्ती जर आपल्याला भेटला तर बघा अत्यंत समाधान प्राप्त होते की नाही. परंतु जो आपली बघा निंदा करत आहे, जो आपल्याला वाईट बोलत आहे आणि ती व्यक्ती आपल्याला समोर येताना दिसली तर आपण त्याच्याशी बोलत सुद्धा नाही. मनास मिळता मन, पाहून येती निरंजन, चंचल चक्र उल्लंघून पैलाड जाती. गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाला आणि मनास मन मिळालं की निरंजन परमात्म्यास पाहता येत असते आणि मायेचा मीपणाचा सर्व उपद्व्याप ओलांडून पलीकडे जाता येत असते. एकदा जाऊन पाहून आले, मग ते सन्निध देखिले, चंचल चक्र उल्लंघून बघा प्रत्यक्षात चर्मचक्षी लक्षिले ते न वचे कदा. एकदा जाऊन पाहून आले, एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असं दिसतं. म्हणजे जेथे पाहावं तिथे सर्वत्र दिसतो ना. आता आपण एखाद्या पर्वतावर किंवा एखाद्या डोंगरावर गेलो आणि तेथे सुद्धा आपण तिथे नामस्मरण केलं, बघा परमेश्वराचं स्मरण केलं, तर आपल्याला सुद्धा तिथे परमेश्वर पाहायला मिळणारच आहे. बघा तिथे सुद्धा आपल्या सामर्थ्य प्राप्त होणारच आहे. पण चर्मचक्षुने डोळ्याने त्याचा अनुभव कधी घेणं शक्यच नसतं. नाना शरीरी चंचल, अखंड कधी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई. नाना शरीरात तो चंचल अंतरात्मा अखंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र घनदाट कोंडाटलेलं असतं हे समजून जायचं. चंचल धावे एकीकडे, ओस पडे दुसरीकडे, चंचल पुरे सर्वांकडे, हे तो घडेना. चंचल असतं ते एकीकडे धावलं की दुसरीकडे ओस पडतं. म्हणून आपला देह चंचल नसावा. आपण एकीकडे धावतो आणि दुसरीकडे जाऊन पडतो. चंचल सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडेल असं कधीही घडू शकत नाही. चंचल चंचलास पुरेना, अवघे चंचल विवरेना, निश्चल अपार अनुमाना कैसे येते. चंचल असा हा अंतरात्मा चंचलाच्या म्हणजे मूळ मायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना करू तरी कशी शकेल. गगनी चालिली हवावी, कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येच विजावी, हा स्वभावाची तिचा. स्वभाव कसा आहे बघा, गगनी चालिली हवावी, गगनामध्ये हवा चाललेली आहे आणि जिथे बघा प्रत्यक्षात बाण पेटवल्यावर किंवा आग पेटवल्यावर तो आकाशात उंच जातो आणि वारा येताच विझून जातो. मनधर्म एकदिशी, कैसा आकळीत वस्तुसी, निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे. त्याप्रमाणे मन हे एकदिशी असल्याने सर्वव्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसं काय जाणू शकेल. जो भाग्यही नसतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव नसल्याने सर्व ब्रह्म त्यालाच म्हटलं जातं. नाही सारासार विचार, तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर, नेनते घेते. समर्थ म्हणाले जेथे सारासार विचारच नसतो तेथे सर्व अंधकारच पाहायला मिळणार आहे.
म्हणून अज्ञानी मनुष्य सत्य असं सार सोडून खोटं आसार ग्रहण करत असतो. एखाद्या लहान अज्ञानी मुलाप्रमाणे त्याचं हे वागणं बरोबर नसतं. ब्रह्मांडाचं महाकारण, तेथूनही पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे. ब्रह्मांडाचं महाकारण देह म्हणजे मूळ माया, तेथूनच पंचमहाभूत आणि पंचीकरण वगैरे उत्पन्न होत असतं. महतत्व महद्भूत त्याची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त येथून झाली. आता उपासना का श्रेष्ठ आहे? समर्थ म्हणाले, महतत्व सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महद्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू, म्हणजे जाणीव कळा, जगज्योती, तोच अंतरात्मा. म्हणून उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचं होते विज्ञान परब्रह्मी. समर्थ म्हणाले, कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे 3 भाग आहेत. पण याप्रमाणे वेदांचं ज्ञान झालं ज्यावेळी परब्रह्म वस्तूची ज्ञाता एकरूप होईल, त्यावेळी तो पूर्णता प्राप्त होईल. म्हणून कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचं होते विज्ञान परब्रह्मी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्षण निरूपणा समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.